यासोबतच सध्या नागपुरातील परिस्थिती नियंत्रणात आहे आणि अधिकाधिक लोकांना अटक करण्यात आल्याचं नागपूरचे स्थानिक आमदार प्रवीण दटके यांनी सांगितलेलं आहे। यासोबतच खरं तर सर्व काही पूर्वनियोजित असल्याचंही दटकेंनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। नागपूरचे स्थानिक आमदार प्रवीण दटके सर आहेत। सर, सध्याची परिस्थिती पाहता संपूर्णतः वेल प्लॅन्ड असल्याचं सत्तेतलेच आमदार जे आहेत, नेते जे आहेत ते म्हणत आहे। सध्या तिथली परिस्थिती काय सांगते? आज परिस्थिती शांत आहे आणि परिस्थिती होऊ शांत होत चालली आहे। जो काही थोडासा एरिया होता तिथे आज संचारबंदी आहे, पण ती उद्यापर्यंत पूर्वपदावर येईल आणि मला विश्वास आहे की पोलीस फार त्वरित आणि ताकदीने कारवाई करतायत। ज्यांनी हे घाणेरडे धंदे केले, महिला पोलिसांसोबत दुर्भाग्यपूर्ण व्यवहार केला, अधिकाऱ्यांना मारहाण केली, त्या सगळ्यांना तात्काळ अटक होईल असा मला विश्वास आहे। पण ह्या सगळ्यामध्ये एका वर्दीतल्या महिलेवरती विनयभंगाचा प्रयत्न केला गेला आणि ह्या सगळ्या बाबी ज्या आहेत आता वारंवार घडत चाललेल्या आहेत, कसं पाहता? दुर्भाग्यपूर्ण आहे आणि निश्चित पोलीस, गृह खातं, मान्य देवेंजी याचा वेगळा विचार करतील आणि त्यांना कडक शासन होईल असा मला विश्वास आहे। पण आता सध्या किती लोकांना अटक करण्यात आलेली आहे? रात्री 80-90 लोकांना अटक झाली होती, पण रात्रभरात जे काही ऑपरेशन झाले, जी काही शोध मोहीम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात अटक झाली आहे। आकडा तुमच्या समोर येईल। रोहित पवार म्हणतायत करून इंटेलिजन्सचं काम त्या ठिकाणी झालेलं नाहीये, सरकारचं रोहित इंटेलिजन्स पवारांना काम। विनंती आहे, एकदा त्यांनी नागपूर आदींना भागात फिरावं आणि मग काय प्रतिक्रिया द्यायची ते द्याव्यात। जवळपास 80हून अधिक लोकांना अटक करण्यात आलेली आहे आणि सध्या तिथली परिस्थिती जी आहे ती नियंत्रणात असल्याचं या ठिकाणी प्रवीण दटके या आमदारांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। पुढे रोहित कांबळेसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।